नमस्कार विद्यार्थी मित्रो, चॅप्टर फर्स्ट लॉज ऑफ मोशन या प्रकरणामध्ये आपण पाठीमागच्या तासाला डिस्टन्स टाइम ग्राफ काढलेला आहे. हा डिस्टन्स टाइम ग्राफ जो आहे तो युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशनसाठी आहे. न्यूटननं अभ्यास करून गतीचे जे काही नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास केलेला आहे आणि काही इक्वेशन्स त्या संदर्भात मांडलेली आहेत. तर ही न्यूटनची इक्वेशन्स कोणत्या आहेत, त्यामध्ये जी अक्षर वापरलेले त्या अक्षरांचा अर्थ काय, नेमका ती कशासाठी वापरायची वगैरे माहिती आपण या तासाला पाहणार आहोत. इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड. Equations of motion using graphical method. Equations of motion using graphical method. ग्राफचा म्हणजे आलेखाचा उपयोग करून गतीविषयक काही समीकरणं आहेत आणि हे ग्राफ जे आहेत ते आपण पाठीमागे पाहिलेले आहेत. पुस्तकामध्ये आणखीन ग्राफ आहेत, ते पहा एकदा, म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येईल. न्यूटन स्टडीड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गेव अ सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. न्यूटननं गतीविषयक अभ्यास केलेला आहे आणि 3 वेगवेगळी समीकरणं, गतीविषयक समीकरणं दिलेली आहेत. These related the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line. ही जी इक्वेशन्स आहेत ती डिस्प्लेसमेंट विस्थापन, व्हेलॉसिटी वेग, ॲक्सिलरेशन त्वरण आणि टाईम म्हणजे वेळ याच्याशी ही संबंधित इक्वेशन्स आहेत आणि ही इक्वेशन्स स्ट्रेट लाईनसाठीची दिलेली आहेत. सपोज an object is in motion along a straight line with initial velocity u. Initial velocity म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे त्या वस्तूचा तो u आहे. Initial velocity u. इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीचा वेग. आपण वाहनाच्या संदर्भात उदाहरणं पाहिलेली आहेत. वाहन ज्यावेळेला आपण स्टार्ट करतो, सुरुवात करतो, त्यावेळेला ते विरामावस्थेमध्ये असतं, ॲट विरामावस्थेमध्ये असतं आणि ते स्टार्ट करत असताना त्याची जी सुरुवातीचा वेग आहे, इनिशियल मोशन जी आहे ती 0 असते. तर इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीचा जो वेग आहे त्याच्यासाठी यू अक्षर वापरलेला आहे. ॲट अटेन्स अ फायनल व्हेलॉसिटी फी. अंतिम वेग, सुरुवात होत असताना सुरुवातीचा वेग आणि त्यानंतर ते वाहन थांबल्यानंतर त्याचा जो काही वेग असेल तो. फायनल व्हेलॉसिटी व्ही इन टाइम टी. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना जी डिस्प्लेसमेंट होते त्याच्यासाठी काही कालावधी लागलेला असतो, तो कालावधी टी. ॲक्सिलरेशन ए, त्वरण त्यासाठी ए अक्षर आहे. नंतर डिस्प्लेसमेंट यस. अशी ही वेगवेगळी अक्षर या इक्वेशनसाठी वापरलेली आहेत. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग u, फायनल व्हेलॉसिटी अंतिम वेग v, टाइम त्याच्यासाठी लागलेला कालावधी जो आहे तो t, ॲक्सिलरेशन
निर्माण झालेले जे त्वरण आहे ते ए, डिस्प्लेसमेंट एस, म्हणजे काही अंतर कापून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण थांबतो, ते जे डिस्प्लेसमेंट आहे, अंतर जे आहे ते एस आहे. दी 3 इक्वेशन्स ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज. ही जी 3 इक्वेशन्स आहेत ती या पद्धतीने लिहिलेली आहेत. याच्यामध्ये ही जी अक्षर आहेत या अक्षरांचा अर्थ आहे इनिशियल व्हेलॉसिटी यू, फायनल व्हेलॉसिटी व्ही, टाइम टी, एक्सिलरेशन ए, डिस्प्लेसमेंट एस. The three equations of motion can be written as phi is equal to u plus at. Phi is equal to u plus at. This is the relation. This is the relation between. This is the relation between velocity and time. Velocity and time. S is equal to ut plus 1/2 at square. This is the relation. This is the relation between displacement and time. Displacement and time. Displacement and time. Phi square is equal to u square plus twice as. Phi square is equal to u square plus twice as. This is the relation. This is the relation between displacement and velocity. Displacement and velocity. Velocity. इनिशियल व्हेलॉसिटी u, ते वाहन सुरू करत असताना त्याचा सुरुवातीचा जो वेग आहे तो u. फायनल व्हेलॉसिटी, अंतिम ज्या ठिकाणी तो थांबणार आहे ते वाहन, त्या ठिकाणचा त्याचा शेवटचा वेग. टाइम टी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागलेला जो कालावधी आहे तो टी. एक्सिलरेशन ए, व्हेलॉसिटी म्हणजे जो बदल झालेला आहे, चेंज इन व्हेलॉसिटी मीन्स एक्सिलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज एक्सिलरेशन, म्हणजे त्याच्यामध्ये निर्माण झालेले त्वरण ए. डिस्प्लेसमेंट एस, एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी गेले म्हणजे त्याचं विस्थापन झालं, डिस्प्लेसमेंट झाले, काही अंतर कापून गेलं, त्याच्यासाठी एस अक्षर वापरलेलं आहे. न्यूटनने ह्या मोशन विषयक अभ्यास केलेला आहे. ग्राफच्या साहाय्याने काही इक्वेशन्स तयार केलेले आहेत. दी 3 इक्वेशन्स ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज. ही जी 3 इक्वेशन्स आहेत ती या पद्धतीने लिहिली जातात. पहिलं जे इक्वेशन आहे phi इज इक्वल टू u प्लस at. phi इनिशियल व्हेलॉसिटी, u phi फायनल व्हेलॉसिटी, u इनिशियल व्हेलॉसिटी, a एक्सिलरेशन, टाइम t. या चारपैकी कोणत्याही 3 गोष्टी दिल्या असता आपल्याला चौथी करता येईल. दिस इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. व्हेलॉसिटी आणि टाइम मधील संबंध दाखवणारे हे इक्वेशन आहे. S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. S डिस्प्लेसमेंट, कापलेलं जे अंतर असेल ते, u इनिशियल व्हेलॉसिटी, t टाइम, 1/2, a एक्सिलरेशन, t
टाइम. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. डिस्प्लेसमेंट आणि टाइम याच्यामध्ये संबंध दाखवणारं हे इक्वेशन आहे. v square is equal to u square plus twice is u p final velocity, u initial velocity, a acceleration, s displacement. This is the relation between displacement and velocity. velocity आणि displacement याच्यामधील संबंध दाखवणार हे इक्वेशन आहे. तर हे गतिविषयक 3 इक्वेशन्स आहेत. मोशन संबंधीची ही 3 इक्वेशन्स आहेत न्यूटन्स लॉच्या आधारे. तर v इज इक्वल टू u प्लस at, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, p स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. इथं इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी, टाइम, ॲक्सिलरेशन आणि डिस्प्लेसमेंट या संबंधीचीच फक्त ही इक्वेशन्स आहेत. या 5 पैकी कोणत्याही 4 गोष्टी दिल्या असतात किंवा 3 गोष्टी दिल्या असतात, बाकीच्या गोष्टी काढता येतील. तर याच्या किमती आपल्याला दिल्यानंतर यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. तर ही 3 इक्वेशन्स जे आहेत ते समजून घ्या आणि वहीमध्ये लिहून काढा, व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा. धन्यवाद.